नमस्कार मंडळी, अंतरा व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मैसूर पाक। तर आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तर मैसूर पाकसाठी लागणारे मी साहित्य घेतलेलं आहे। हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ही 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 पेला पाणी घेतलेलं आहे आणि हे अर्धा वाटी मी म्हणजे आपला डालडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 पळी आपलं घरगुती आपण जे तेल वापरतो तेच तेल मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे। तर सगळ्यात आता आपण पातेलं गरम करत ठेवूया। तर बघा मंडळी, मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी ही 1 वाटी साखर घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच हे साखर बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे। बघा 1 पेल्यातलं हे एवढं पाणी, म्हणजे छोटे 2 चमचे पाणी जेमतेम उरलेलं आहे। तर आपण आधी 1 तारी पाक बनवून घेऊया साखरेचा। पूर्ण साखर विरघळून द्यायची आहे आणि मग बाकीच्या रेसिपीकडे वळूया। बघा मंडळी, हा 1 तारी पाक असा झालेला आहे। हा बघू शकता, हा बघा, हा इतका असायला हवा आहे। आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। तर हे बघा, मी 1 वाटी घेतलेलं बेसन ह्या बाउलमध्ये घेते आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं हे चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं हे तूप घालूया घेतलेलं आणि हे एकजीव करून घेऊया। जसं लागेल तसं घ्यायचं आहे आणि गरम करून घेतलेलं आहे तूप, सांगायचं विसरून गेले होते, पण ते गरम करून घेतलेलं तूप आहे, ते थोडं थोडं घालूया आणि बाकीचं पण ते आपल्याला पुढच्या रेसिपीसाठी लागणार आहे। तर हे बघा, व्यवस्थित एकजीव करून घेऊया। त्यामध्ये गुठळ्या वगैरे काय राहता कामा नाही आहे। ही मंडळी आणि हे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत। हे बघा, हे असं सगळं घालून हे असं एकजीव करायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी मीडियम केले मी। तर आपल्या ह्या पाकामध्ये हे घालून म्हणजे बेसन फुलेपर्यंत हे असं हलवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपण थोडं थोडं हे घेतलेलं तूप पण घालायचं आहे, लागेल तसं। हे बघा, हे जसं आपण तूप घालू तसं तसं आपलं बेसन फुलत जाणार आहे। हे बघा, हे असं लागेल तसं असं थोडं थोडं घातलेलं आहे मी तूप आणि हे आता तुम्ही बघा, हे कसं बेसन पण आपलं मस्त फुलतंय साईडने। आणि हे बघा मंडळी, चांगलं असं फुललेलं आहे। हे बघा, जाळी पडलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून, हा मी 1 टीन घेतला होता, त्याला मी आतून ऑइल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर चौकोन आकाराचं काय भांडं वगैरे असेल आणि हे तर ते घ्या। आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये, हे बघा तुम्ही बघा, अशी पातेल्याला पण खालून जाळी सुटलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये हे असं सेट करून घेणार आहे लगेचच। बघा बघा कसं गरम असल्यामुळे लगेच सेट करून घेणार आहे। ते असं सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे। बघा मंडळी, खाण्यासाठी तयार आहे मैसूर पाक आणि झटकन होणारी रेसिपी आहे ही बघा, बघू शकता। त्याच्यावर थोडेसे मी गार्निशिंगसाठी माझ्याकडे होते पिस्ता, त्याचे थोडे काप बारीक करून टाकलेले आहे। तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी पण सुद्धा चालेल। थँक्यू, धन्यवाद।